आणि शिवनिका ट्रस्टचा सचिव नामकर्ण आवारे याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नामकर्ण आवारेला 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याचा 18 मे पर्यंत सिन्नर पोलीस ठाण्यामध्येच मुक्काम राहील। वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांप्रकरणी जमीन व्यवहारांप्रकरणी शिवनिका ट्रस्टची चौकशी सध्या सुरू आहे आणि शिवनिका ट्रस्टच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवले जाते। नामकर्ण आवारे यांनाही याच चौकशीसाठी बोलवण्यात आलेले आहे। त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि 18 मे पर्यंत त्यांची चौकशी नाशिक पोलीस करते। या संदर्भात आणखीन माहिती देतात माझे सहकारी किरण गोटूर। किरण, नेमके काय काय आरोप आहेत आवारेंवर? कविता, एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण जे अशोक खरातच्या प्रकरणात आतापर्यंत अनेक लोकांना ताब्यात घेतलेलं होतं। खरं तर जे नाशिक मधले 2 पतसंस्था आहेत, त्या पतसंस्थांमध्ये अशोक खरातने अनेक खाते उघडून त्या सगळ्या खात्यांवरती ट्रान्झॅक्शन केलेलं आहे अशा माहिती जी आहे ते चौकशीमध्ये समोर आलेली होती। आणि या प्रकरणी काही लोकांची आधी चौकशी सुद्धा करण्यात आलेली होती। सिन्नरमध्ये एक पतसंस्था आहे आणि त्याच पद्धतीने शिर्डीमधली एक आहे। अशा 2 पतसंस्थेमध्ये अनेक लोकांच्या नावावरती जे खाते उघडून अशा पद्धतीचे व्यवहार जे आहेत ते अशोक खरात करत होता। आणि त्याच प्रकरणामध्ये नामकर्ण जे आवारे त्याच्या पतसंस्थेचे अध्यक्ष त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये जे अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज त्यांना न्यायालयामध्ये जे खास केला असता 18 मे पर्यंत म्हणजे 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते न्यायालयाने सुनावलेली आहे। त्या संपूर्ण 5 दिवसांमध्ये हे खाते जे आहेत कधी उघडण्यात आलेले होते आणि किती आतापर्यंत व्यवहार या खात्याच्या माध्यमातून जे आहे अटक खरात केलेला आहे त्या संदर्भात चौकशी केली जाईल। एक अशा पद्धतीचं जे आहे एकूणच जे आहे ते चौकशीमध्ये समोर येईल किंवा आणखीन या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल।